गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिकमध्ये प्रिव्हियस लेक्चर आपण मोलार कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी म्हणजे काय आणि व्हेरिएशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन हा पॉइंट एक्सप्लेन केलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं तर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी यांच्यावरती काय इफेक्ट होतो हे आपण पाहिलेलं आहे. त्या इफेक्टमध्ये आपण असं पाहिलं की ऑन इन्क्रीजिंग डायल्युशन और डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस बिकॉज नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम डिक्रीजेस. डायल्युशन केलं किंवा कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं की इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी डिक्रीज झालेली दिसते. तर मोलार कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत काय होतं? मोलार कंडक्टिव्हिटी इज दी कंडक्टिव्हिटी ऑफ ऑल दी आयन्स इन 1 मोलर ॲक्वियस सोल्युशन ऑफ दी इलेक्ट्रोलाइट. त्याला मोलार कंडक्टिव्हिटी असं म्हणतात. ऑन डायल्युशन और डिक्रीजिंग दी कॉन्सन्ट्रेशन मोलार कंडक्टिव्हिटी increases. मोलार कंडक्टिव्हिटी increases. आता हा कॉन्सन्ट्रेशनचा किंवा डायल्युशनचा इफेक्ट इलेक्ट्रोलायटिक आणि मोलार कंडक्टिव्हिटी यांच्यावरचा बघितल्यानंतर आपण हे बघितलं होतं की कोलरॉचस स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट यांच्या मोलार कंडक्टिव्हिटीज कॉन्सन्ट्रेशन बरोबर कसं चेंज होतात हे कोलरॉचसला ग्राफिकली एक्सप्लेन केलेलं आपल्याला दिसतं. आणि ग्राफ असा होता, मोलार कंडक्टिव्हिटी अगेन्स्ट रूट सी यांच्यामधला ग्राफ जर बघितला आपण तर तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत आपल्याला लिनियर किंवा स्पीडीली कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केल्याबरोबर आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीज झालेली दिसते. आणि हा इन्क्रीज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत लिनियर असतो, तर वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत हा लिनियर कर्व आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत बघायला मिळतो. आता याच्यावरून आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन किंवा इन्फानाइट डायल्युशन ही काय असते हे आपण बघितलंय. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत झिरो कॉन्सन्ट्रेशन जी मोलार कंडक्टिव्हिटी असते त्याला आपण मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन और इन्फानाइट डायल्युशन असं म्हणते. ती लॅम्बडा झिरोनी रिप्रेझेंट करता येते. आफ्टर दॅट इवन दो कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज्ड मोलार कंडक्टिव्हिटी remains constant, it doesn't changes. So it is the limiting value of molar conductivity, that is lambda. It is observed in case of strong electrolytes only. If we observe the curve of weak electrolyte, then such value, that is lambda 0 for weak electrolyte, it is not achieved. कारण हा कर्व मला वाय ॲक्सिसला टच झालेला दिसत नाही आणि म्हणून झिरो कॉन्सन्ट्रेशनला वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत लिमिटिंग व्हॅल्यू मिळत नाही. त्यानंतर आपण पाहिलेला होता कोलरॉचेस लॉ. हा कोलरॉच लॉ जो आहे या लॉचं स्टेटमेंट मी सांगितलेलं होतं आणि थोडक्यात एक्सप्लेनेशन दिलेलं. कोलरॉच लॉचं स्टेटमेंट काय आहे? ॲट इन्फानाइट डायल्युशन each ion migrates independent of its co-ion. इलेक्ट्रोलाइट मध्ये 2 आयन्स असतात, कटायन आणि अनायन. कटायन आणि अनायन हा लॉ काय म्हणतो? इन्फानाइट डायल्युशनला each ion migrates independent of its co-ion
को आयन म्हणजे त्याच्या बरोबर असणार आहे. ईच आयन मायग्रेट्स इंडिपेंडंट ऑफ इट्स ओन आयन अँड मेक्स इट्स ओन कॉन्ट्रीब्युशन टू दी total molar conductivity at zero concentration, irrespective of the ion to which it is associated. स्टेटमेंट परत एकदा घरी जाऊन पहा. स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की एखाद्या इलेक्ट्रोलाइटला प्रत्येक आयन त्याचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन टोटल मोलार कंडक्टिव्हिटीमध्ये करत असतो. तो इतर कोणत्या आयनाबरोबर असोसिएट झालेला आहे याच्याशी काही देणं घेणं नसतं. हे केव्हा होतं? ॲट इन्फानाईट डायल्युशनला. ॲट इन्फानाईट डायल्युशन. आता तुमच्या लक्षात येईल की ग्राफिकली आपल्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत लॅम्बडा झिरो म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाईट डायल्युशन किंवा झिरो कॉन्सन्ट्रेशन ही ग्राफिकल व्हॅल्यू आपल्याला मिळू शकते. पण वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाईट डायल्युशन मिळत नाही. ग्राफिकली आपण पाहिलं कोल्राचेस काय लॉ सांगतो तर एखाद्या इलेक्ट्रोलाइटची टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाईट डायल्युशन. इन्फानाईट डायल्युशन म्हटलं तर ती काय असणार आहे? लॅम्बडाची. ही किती असते? इट इज द सम ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कटायन्स, इट इज पॉझिटिव्हली चार्ज प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अनायन्स यांची सम म्हणजे काय असते? मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाईट डायल्युशन. एखाद्या इलेक्ट्रोलाइटची total molar conductivity at infinite dilution, it is the sum of molar conductivity of cations and molar conductivity of anions at infinite dilution. जर समजा इथं cations n प्लस असतील त्यांची संख्या तर ह्या सगळ्या cations एकापेक्षा जास्त असू शकतात. त्यांचा नंबर ही n प्लस असतो. आनायन्स हे सुद्धा संख्येने वेगवेगळे असू शकतात. त्यांची संख्या ही n मायनस असेल. एखाद्या इलेक्ट्रोलाइट मध्ये असणारे सगळे कटायन्स आणि सगळे आनायन्स यांच्या मोलार कंडक्टिव्हिटीची बेरीज म्हणजे काय असते? मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाईट डायल्युशन. मी उदाहरण सांगितलं होतं लॅम्बडा झिरो ऑफ केसीएल कसे डिटरमाइन करता येईल? कोल्राच लॉ. केसीएल मध्ये दोन प्रकारचे आहेत, के प्लस आणि सीएल मायनस. वी कॅन राईट हियर लॅम्बडा झिरो ऑफ के प्लस प्लस लॅम्बडा झिरो ऑफ सीएल मायनस. या पद्धतीने आपल्याला केसीएल ची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाईट डायल्युशन डिटरमाइन करता येते. ईच आयन मेक्स इट्स own contribution to this total molar conductivity at infinite dilution. हा या कोल्राचच्या लॉचा अर्थ. दुसरा एखादा सॉल्ट घेतला आपण लॅम्बडा झिरो ऑफ BaOH ट्वाइस. हा एक इलेक्ट्रोलाइट आहे. याच्यात त्याला मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाईट डायल्युशनची व्हॅल्यू काढायची आहे. ती कोल्राचच्या लॉने कशी काढता येईल? Ba हा कटायन आहे, हा एकच आहे Ba. लॅम्बडा झिरो ऑफ Ba2 प्लस चार्जेस याच्यावरती 2 प्लस असणार प्लस OH याचे किती मॉलिक्युल्स आहेत? 2 आहेत. म्हणून मी तरी टाइम्स ऑफ लॅम्बडा झिरो ऑफ OH मायनस लॅम्बडा झिरो ऑफ OH मायनस. इथं n मायनस ची किंमत किती आली? 2. अनायन्स किती आहे? 2 आहे. म्हणून एक कटायन आणि 2 आयन अनायन यांच्या मोलार कंडक्टिव्हिटीची बेरीज इन्फानाईट डायल्युशनला केली तर ती किती येते? लॅम्बडा झिरो. कशाच्या बाबतीत? BaOH.
टॉईजच्या बाबतीत. सो दिस इज स्टेटमेंट अँड एक्सप्लेनेशन ऑफ कोलरॉचेस लॉ. Question may be asked for 2 marks. State and explain Kohlrausch's law of independent migration of ions. Kohlrausch's law of independent migration of ions. So this is the statement and explanation of this law. So what are the applications of this law? There are 2 applications. काय आहेत applications? मी एक्सप्लेन करतो 2 सोपी applications आहेत. पहिला application. It is used to calculate molar conductivity of the electrolyte at infinite dilution. पहिला application काय आहे? कोलरॉचेस लॉच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या इलेक्ट्रोलाइटची इन्फानाइट डायल्युशनला मोलार कंडक्टिव्हिटी काय असेल हे डिटरमाइन करता येतं. आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे केसीएलची लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू आपण दिलेली होती. लॅम्बडा झिरो इज इक्वल टू लॅम्बडा झिरो के प्लस लॅम्बडा झिरो सीएल. अशा प्रकारचा कोणताही इलेक्ट्रोलाइट त्याची इन्फानाइट डायल्युशनला मोलार कंडक्टिव्हिटी काय असेल हे डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला कोलरॉचेस लॉ उपयोगी पडतो. दुसरा ऍप्लिकेशन आहे एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइटची इन्फानाइट डायल्युशनला मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजेच लॅम्बडा झिरो हे आपल्याला ग्राफिकली डिटरमाइन करता येईल. ते आपण ग्राफच्या वेळी बघितले. स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइटच्या वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन इट कॅनॉट बी ग्राफिकली डिटरमाइन बट इट कॅन बी डिटरमाइन युझिंग कोलरॉच लॉ. हे आपल्याला कोलरॉच लॉ वापरून डिटरमाइन करता येईल. ती कशावरून डिटरमाइन करायची तर आपल्याला काही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वापरून काय सांगितलेलं आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वापरून आपल्याला एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन डिटरमाइन करता येते. फॉर एक्झाम्पल आपल्याला CH3COOH एसिटिक ऍसिड हा वीक इलेक्ट्रोलाइट. एसिटिक ऍसिड हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. बघा इथं एसिटिक ऍसिड हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. त्याची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स कुठले कुठले वापरलेले आहेत सोडियम ऍसिटेट HCl आणि NaCl. ह्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या लॅम्बडा झिरोच्या व्हॅल्यूजवरून आपल्याला या वीक इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा झिरो व्हॅल्यू डिटरमाइन करता येते. त्यासाठी काय करावं लागेल तर मी इथं काय केलं का पहिल्यांदा ऍसिटिक ऍसिड सोडियम ऍसिटेट यांच्या लॅम्बडा झिरो ची कशाबरोबर बेरीज केली HClच्या लॅम्बडा झिरो बरोबर बेरीज केली आहे. या दोन्हींची बेरीज केल्यानंतर त्याच्यामधून कशाची लॅम्बडा झिरो व्हॅल्यू वजा केलेली आहे NaClची लॅम्बडा झिरो व्हॅल्यू वजा केलेली आहे. हे केलं की आपल्याला ऍसिटिक ऍसिडची लॅम्बडा झिरो व्हॅल्यू तयार झालेली दिसेल. बघा इथं मी आता यातले आयन सेपरेट करून घेतो. लॅम्बडा झिरो ऍसिटेट आयन याच्यातले प्लस लॅम्बडा झिरो Na प्लस आयन्स यातले सुट्टे आयन करून दिले वेगवेगळे प्लस लॅम्बडा झिरो H प्लस आयन यातले प्लस लॅम्बडा झिरो Cl मायनस आयन्स HCl मध्ये हे 2 आयन दिले मायनस याच्यातले आयन दिले लॅम्बडा झिरो Na प्लस लॅम्बडा झिरो Na प्लस मायनस इथं मायनस चिन्ह आहे
इथलं प्लस काय करावं लागेल आपल्याला, मायनस करावं लागेल. लॅम्बडा 0 CL मायनस एवढं केलं, यांची बेरीज केली आणि त्याच्यातून हे लॅम्बडा 0 वजा. आता कुठले कुठले आयन कॅन्सल होतात, लॅम्बडा प्लस लॅम्बडा 0 Na प्लस मायनस लॅम्बडा 0 Na प्लस हे कॅन्सल. अजून लॅम्बडा 0 CL मायनस मायनस लॅम्बडा 0 CL मायनस हे कॅन्सल होते. आता काय शिल्लक राहिलं हे मी लिहिलं, लॅम्बडा 0 CH3 COO मायनस लॅम्बडा 0 CH3 CO मायनस प्लस लॅम्बडा 0 H प्लस लॅम्बडा 0 H प्लस ऍसिटेट आयन प्लस CH प्लस हे काय मिळेल आपल्याला, टोटल मोलार कंडक्टिव्हिटी दॅट इज लॅम्बडा 0. कशाची, तर या दोन्हीच्या पासून जो इलेक्ट्रोलाइट तयार होईल तो कोणता असेल, CH3CO मायनस आणि हा H म्हणजे H दॅट इज ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडची मोलार कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कसे डिटरमाइन करता येते, यांची बेरीज केली की आपल्याला ती डिटरमाइन करता येते. ती कशापासून मिळवली आपण, या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणून दुसरं ऍप्लिकेशन याचं महत्वाचं काय आहे, एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू जे आपल्याला ग्राफिकली डिटरमाइन करता येईल ती आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या लॅम्बडा 0 च्या व्हॅल्यूज वरून डिटरमाइन करू शकतो. बघा दोन ऍप्लिकेशन आठवतात का कुठली कुठली, पहिलं मी ऍप्लिकेशन सांगितलं, कोलरॉचेस लॉचा वापर करून आपल्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फानाइट डायल्युशन म्हणजे लॅम्बडा 0 ही डिटरमाइन करता येते, जसं की KCl ची डिटरमाइन केली. त्याच्यातल्या प्रत्येक आयनाच्या मोलार कंडक्टिव्हिटीची बेरीज म्हणजे लॅम्बडा 0. दुसरं ऍप्लिकेशन काय सांगितलं, एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी जे आपल्याला ग्राफिकली डिटरमाइन करता येत नाही ती आपल्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या मोलार कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूज वरून डिटरमाइन करता येते. मग याच्यावरही 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्टेट कोलरॉचेस लॉ, गिव्ह इट्स ऍप्लिकेशन्स. याचे ऍप्लिकेशन्स द्या. 3 मार्काचा प्रश्न होऊ शकतो हा. 2 ऍप्लिकेशनला 2, स्टेटमेंटला 1. किंवा फक्त ऍप्लिकेशन्स विचारले जाऊ शकतात 2 मार्कासाठी. गिव्ह ऍप्लिकेशन्स ऑफ कोलरॉच लॉ. मला वाटते तुम्हाला कोलरॉच लॉ व्यवस्थित समजलं असेल. स्टेटमेंट, एक्सप्लेनेशन अँड ऍप्लिकेशन कोलरॉच लॉची महत्वाची. परत एकदा तुम्ही पुस्तकामध्ये बघा, समजत नसेल तर पुन्हा विचारा. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा पॉइंट आहे तो मी एक्सप्लेन करतोय. डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी. याच्या पॉइंटचं नाव आहे डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी. हा एक महत्वाचा पॉइंट. एखाद्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी किंवा मोलार कंडक्टिव्हिटी कशी डिटरमाइन केली जाते ती आपल्याला पाहायचं आहे. ती पाहण्यासाठी आपल्याला त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा रेजिस्टन्स मेजर करावा लागतो. आणि रेजिस्टन्स मेजर केला की आपल्याला काही स्टेप्स त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची इलेक्ट्रोलाइटिक आणि मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करतात. त्याच्यासाठी आपल्याला कंडक्टिव्हिटी सेल कन्स्ट्रक्ट करावी लागते. त्याच्यासाठी कंडक्टिव्हिटी सेल कन्स्ट्रक्ट करावी लागते. ही कंडक्टिव्हिटी सेल काय आहे, तर या कंडक्टिव्हिटी सेल कंडक्टिव्हिटी सेल अगदी सिंपल कन्स्ट्रक्शन आहे कंडक्टिव्हिटी सेलचं. याच्यामध्ये
लक्षात येईल. बघा, या कंडक्टिव्हिटी सेलचे ही आहे ती एक ग्लास ट्यूब आहे. काय आहे? ग्लास ट्यूब. आणि या ग्लास ट्यूब मध्ये दोन या प्लॅटिनमच्या प्लेट्स आहेत. आणि हे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. अशी सिंपल इलेक्ट्रोलाइटिक सेल, सॉरी कंडक्टिव्हिटी सेल. आता या कंडक्टिव्हिटी सेल मध्ये ही जी ग्लास ट्यूब आहे, त्या ग्लास ट्यूब मध्ये दोन प्लॅटिनमच्या प्लेट्स असतात आणि त्या प्लॅटिनमच्या प्लेट्स वरती फाइनली डिवाइडेड, अगदी बारीक केले, फाइनली डिवाइडेड प्लॅटिनम ब्लॅक याचं कोटिंग केलेलं असतं. थिन लेअर या प्लॅटिनम ब्लॅकचा या प्लेट्सवरती दिलेला असतो. त्या काय प्लॅटिनम प्लेट्स आहेत आणि त्याच्यावरती प्लॅटिनम ब्लॅकचा एक थिन लेअर कोट केलेला आहे. अशी ही ग्लास ट्यूब ज्याच्यामध्ये ह्या प्लॅटिनम प्लेट्स आहेत एका कंटेनरमध्ये डीप केलेली असते, ज्याच्यामध्ये काय असतं? इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असतं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. अशी ही सिंपल कंडक्टिव्हिटी सेल आहे. कंडक्टिव्हिटी सेल समजली कशी येते. आता कंडक्टिव्हिटी कशी डिटरमाइन करायची त्याच्यासाठी आपल्याला दुसरी एक टर्म माहित पाहिजे, सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट एखाद्या कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट आपल्याला फिक्स करावा लागतो आणि तो कॉन्स्टंट असतो. एकदा का सेल कॉन्स्टंट आपल्याला माहित झाला की आपल्याला कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करता येते. सेल कॉन्स्टंट कशाला म्हणायचं? आपल्याला हे रिलेशन माहित आहे बघा, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी K is equal to 1 upon R into L upon A. आपण रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी, कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी हे बघताना आपल्याला एक रिलेशन मिळालेलं होतं. K is equal to 1 upon R into L upon A. R हा रेजिस्टन्स आहे, L हे सेपरेटिंग डिस्टन्स आहे इलेक्ट्रोड्स मधलं, ए क्रॉस सेक्शनल एरिया आहे, के इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी आहे. एखाद्या कंडक्टिव्हिटी सेलच्या बाबतीत सेल कॉन्स्टंट फिक्स असतो. सेल कॉन्स्टंट काय? इट इज द रेशो, सेल कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ सेपरेटिंग डिस्टन्स बिटवीन द इलेक्ट्रोड्स. Separating distance between the electrodes divided by cross sectional area of the electrodes. हा जो रेशो आहे L upon A, त्या रेशोला सेल कॉन्स्टंट असं म्हणायचं. म्हणून मी इथं का सेल कॉन्स्टंट इक्वल टू L upon A. It is the ratio of separating distance between two electrodes divided by cross sectional area A. मग मला हे रिलेशन असं लिहिता येईल, K is equal to L upon A ची किंमत सेल कॉन्स्टंट अशी मी लिहिली. सेल कॉन्स्टंट L upon A सेल कॉन्स्टंट डिवाइडेड बाय दिस R. आपल्याला काय रिलेशन मिळालं? K is equal to सेल कॉन्स्टंट डिवाइडेड बाय R. हा सेल कॉन्स्टंट आपल्याला
कंडक्टिव्हिटी सेल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर काय करायचा असतो, फिक्स करून घ्यायचा असतो आणि तो फिक्स करून मग आपल्याला एखाद्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करता येते. हे रिलेशन लक्षात ठेवा, A इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट अपॉन R. डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला ह्या दोन टर्म लक्षात ठेवाव्या लागतील. कंडक्टिव्हिटी सेल कशी कन्स्ट्रक्ट करायची, तर त्याच्यामध्ये ही ग्लास ट्यूब आहे ज्याच्यामध्ये दोन प्लॅटिनम प्लेट्स आहेत आणि अशी ग्लास ट्यूब आपण एका इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये डीप केलेली आहे. ज्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा आपल्याला रेजिस्टन्स पहिल्यांदा मेजर करायचा असतो, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं कंडक्टिव्हिटी किंवा मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करण्यासाठी त्या इलेक्ट्रोलाइटचा पहिल्यांदा काय करायचं आहे, रेजिस्टन्स मोजायचा आहे. पण रेजिस्टन्स मेजर करण्या अगोदर तुम्हाला ह्या दोन टर्म पाहिजे, कंडक्टिव्हिटी सेल कशी असते आणि सेल कॉन्स्टंट कशाला म्हणायचं. आता कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करताना या दोन टर्म आपल्याला माहीत झाल्यानंतर काय करायचं आहे, कंडक्टिव्हिटी आपल्याला डिटरमाइन करायची आहे आणि कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करताना आपल्याला 3 स्टेपनी जायचं आहे. त्या 3 स्टेप्स कोणत्या आहेत, डिटरमिनेशन ऑफ रेजिस्टन्स, रेजिस्टन्स मेजर करायचा इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनने, नंतर सेल कॉन्स्टंट फिक्स करायचा, रेजिस्टन्स मेजर केला की सेल कॉन्स्टंट कळेल, नंतर कंडक्टिव्हिटी म्हणजे के डिटरमाइन करायची, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी, आणि नंतर मग आपल्याला काय कळेल, मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्डा करायची. कोणकोणत्या स्टेप्स आहेत या, रेजिस्टन्स पहिल्यांदा मेजर करायचा, कसं स्टेपने जायचं ते मी सांगणार आहे. कंडक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी रेजिस्टन्स इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा मेजर करायचा, त्यानंतर सेल कॉन्स्टंट ठरवायचा, के डिटरमाइन करायचा आणि मग मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करायची आहे. आता बघा इथं आपल्याला रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण एक कंडक्टिव्हिटी सेल कन्स्ट्रक्ट केली. ती कंडक्टिव्हिटी सेल आपणाला घ्यावी लागेल, त्याच्यामध्ये ठराविक इलेक्ट्रोलाइट आपल्याला घ्यायचा आहे. बघा कंडक्टिव्हिटी सेलमध्ये पहिल्यांदा आपल्याला वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचं केसीएल सोल्युशन हे घेऊन आपल्याला पहिल्यांदा त्या केसीएल सोल्युशनचा रेजिस्टन्स मेजर करायचा असतो. त्या रेजिस्टन्स मेजर केल्यानंतर आपण सेल कॉन्स्टंट फिक्स करतो. सेल कॉन्स्टंट एकदा का मिळाला तर आपण विटस्टोन ब्रिज प्रिन्सिपलने आपण त्याचा रेजिस्टन्स मेजर करू शकतो. रेजिस्टन्स मेजर केला की आपल्याला के आणि लॅम्डा डिटरमाइन करता येतं. विटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल वापरून किंवा हे सर्किट वापरून आपल्याला एखाद्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी कशी डिटरमाइन करता येईल, केसीएलच्या सोल्युशनचा वापर करून ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरला पाहायचे आहे. आज आपण काय काय पाहिलं तर महत्वाचा कोलरॉच लॉ पाहिला, त्याचं स्टेटमेंट, त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याची महत्वाची 2 ऍप्लिकेशन्स उदाहरणासह पाहिली आहे. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटीमध्ये आपण 2 टर्म पाहिल्या, कंडक्टिव्हिटी सेल आणि त्यानंतर पाहिलं आपण सेल कॉन्स्टंट कशाला म्हणायचं. या दोन्ही टर्म महत्वाचे आहेत. परीक्षेमध्ये कंडक्टिव्हिटी सेलवरती 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेल कॉन्स्टंट याच्यावरती डेफिनेशन मध्ये एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा रिलेशन मध्ये एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या दोन्ही टर्म तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि मग
ऍक्च्युली कंडक्टिव्हिटी डिटरमाइन कशी करायची, त्याची प्रोसिजर काय, त्याच्या स्टेप्स काय, ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करणार आहे. इथं मी थांबतोय. थँक्यू.